नाशिक जिल्ह्यातील लासलगाव जवळ धक्कादायक घटना घडली आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अंगणवाडी सेविका गंभीर जखमी झाली आहे। नंदनवन परिसरात ड्युटीवर असताना अनिता वेताळ यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला केला। यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत। परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः महिला आणि मुलांसाठी रस्ते असुरक्षित झाले आहेत। या घटनेनंतर स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तात्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे। मी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाळकृष्ण आहेरे ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे कार्यरत आहे। सद्यस्थितीत मागच्या हप्त्यामध्ये 3 दिवस श्वानदंश लसीचा साठा उपलब्ध नसल्याने तो साठा जिल्हा लेवलला जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालय नाशिक येथे पण उपलब्ध नसल्याने आपल्याकडे लस उपलब्ध होऊ शकली नाही। परंतु मागील हप्त्यात शुक्रवारी आपल्याला 20 व्हायल लसीचे मिळालेले आहेत। त्यामुळे सद्यस्थितीत आपल्याकडे 16 व्हायल आता सध्या पेशंटसाठी रुग्णांसाठी उपलब्ध आहेत। त्यामुळे श्वानदंश झालेल्या रुग्णांनी काळजी करू नये आणि या ठिकाणी लसीसाठी त्वरित यावे ही विनंती। सौ अनिता मसुवेता, मी अंगणवाडी सेविका असून नंदवन नगर पिंपळगाव नजीक येथे मी कार्यरत आहे। तर मी अंगणवाडीचं सर्वेक्षण करत असताना मला कुत्र्यानं धाड घेतली। अचानक मला मग ते जखमी झाल्यामुळे मला दवाखान्यात ग्रामीण लासलगावच्या दवाखान्यात नेलं असताना तिथं इंजेक्शन उपलब्ध नव्हतं। तात्पुरतं त्यांनी मला टीटीचं इंजेक्शन दिलं। त्याच्यानंतर मला निफाडला पाठवण्यात आलं। निफाडला पाठवल्यानंतर तिथं मी प्रायव्हेटमधून इंजेक्शन घेऊन मग मी ते इंजेक्शन घेतले।